नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का की रात्री झोपताना कधीही रेशीम कपडे घालून झोपू नये। रात्री झोपताना नेहमी सुती कपडे घालावेत। त्याचबरोबर रात्री झोपताना कधीही नवीन कोरे कपडे घालून झोपू नये। सुती कपड्यांमध्ये आपल्याला रात्री चांगली झोप येते। सुती कपडे जे असतात ना ते शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात। त्याचबरोबर रेशीम कपडे जर आपण परिधान केले आणि त्या रेशीम कपड्यावर जर आपण झोपलो तर त्याचा शरीराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो। त्यामुळे रेशीम धाग्याचे कपडे कधीही रात्री घालून झोपू नये। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जे फाटलेले कपडे असतात ना तेही कधी अंगावर परिधान करू नये। फाटलेले कपडे घातल्याने तुम्हाला राहूचा शनीचा त्रास तर होतोच होतो, त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये दरिद्रता येते, दारिद्र्य वाढतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे फॅशन जरी असेल ना तरीही फाटलेले जे कपडे आहेत ते घालणं आपण टाळलं पाहिजे। बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच जण बाहेरून आलो, एखादा ड्रेस घातला, मग काय थोड्याच वेळासाठी तर घातलाय, मग तोच दुसऱ्या दिवशी घालायचा। किंवा बरेच जण काय करतात की अगदी दररोज आंघोळ सुद्धा करत नाहीत। हो, तुम्हाला ऐकायला थोडंसं हे वाटेल, पण बरेच जणांना आंघोळीचा सुद्धा कंटाळा आहे, आंघोळ करत नाही। पण ठीक आहे, तुम्ही आंघोळ जरी नाही केली तर आपण कपडे तर बदलू शकतो ना, स्वच्छ कपडे तर घालू शकतो। पण आंघोळ सुद्धा दररोज केलीच पाहिजे। आंघोळ ही कोणाला दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी नाहीये। जेव्हा आपण दररोज आंघोळ करतो तर आपल्या शरीरातील आपल्या मनातील जी निगेटिव्हिटी आहे ती तर दूर होतेच होते, पण त्याचबरोबर जो आळस आहे, जी नकारात्मकता आहे, जे आपण म्हणतो की मला खूप जडजड वाटतं किंवा मला कोणतीच गोष्टी करण्याचा इंटरेस्ट येत नाही, मला माझं अंग मोकळं वाटत नाही, सारखं आजारपण आहे, सारखं डोळ्यामध्ये झोप आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा ना स्नान केल्याने दूर होतात। आणि त्याचबरोबर जर तुम्ही घाणेरडे कपडे, फाटलेले कपडे, न धुतलेले कपडे जर तुम्ही घालत असाल तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते। आणि आयुष्यामध्ये नकारात्मकता आली, तुमचं मन अशुद्ध झालं, तुमच्या मनात तुमच्या शरीरात नकारात्मकता आली तर तुमचा तणाव वाढतो आणि तुम्ही तणावामध्ये आहात, तुमच्यामध्ये नकारात्मकता आहे, म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या वास्तूमध्ये राहता त्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता वाढेल। आणि तुम्हाला माहितच आहे, जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते, आपल्यामध्ये नकारात्मकता येते, त्यावेळेला घरामध्ये भांडणं होणं, कोणतंही काम करावंसं न वाटणं, सारखं झोपून राहणं, कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न वाटणं, मनामध्ये तर आपण अंबानी आहोत, मनामध्ये मी असं करते, मी तसं करते, मी असं करणार, मी तसं करणार, पण प्रत्यक्षात कोणत्याच गोष्टीवर ऍक्शन तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण तुमच्या शरीराची साथ तुम्हाला मिळणार नाही। शरीराची साथ का मिळणार नाही? कारण तुम्ही मनातूनच निगेटिव्ह आहात, तुमचं मनच अशुद्ध आहे, तुमच्या मनात नकारात्मकता आहे आणि त्यामुळे तुमचं शरीर सुद्धा नकारात्मकताने भरलेलं आहे। त्याच्यामुळे कोणतंही ऍक्शन घेण्यासाठी, काम करण्यासाठी ते तयार होत नाही किंवा तुम्हाला ते करू देत नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यापासून ते रोखतं। त्याच्यामुळे नेहमी काय करायचं की ह्याने असे कपडे घातले, मी ब्रँडेड कपडे, हलके कपडे, हे कधीच भेदभाव करायचा नाही। कधीही कपडे घालताना तुम्हाला जे कपडे आवडतात ना, तुम्हाला जे कपडे अट्रॅक्टिव्ह वाटतात, तुम्हाला जे कपडे अट्रॅक्ट करतात, म्हणजे एखाद्या कपड्याला किंवा एखाद्या रंगाला बघितल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होतं बघा, तुम्ही एकदम तुमच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू येतं, स्माइल येतं, अचानक तुम्ही आनंदित होता, सगळं काही 2 मिनिटासाठी विसरून जाता। तर असे जे कपडे आहेत ना ते घालण्याचा प्रयत्न करा। जेव्हा आपण आपल्या आवडीच्या रंगाचे, आपल्या आवडीचे कपडे घालतो ना तर त्यावेळेला आपलं मन प्रसन्न राहतं आणि प्रत्येक काम करण्यामध्ये आपल्याला जो उत्साह हवा असतो तो सुद्धा आपल्याला मिळत राहतो आणि तो दिवस जो आहे तो आपला सकारात्मकतेने भरलेला राहतो। त्याच्यामुळे ब्रँडेड असू द्यात, हलके असू द्यात, कोणतेही असू द्यात, स्वच्छ कपडे घाला, धुतलेले कपडे घाला आणि तुम्हाला जे आवडतात, तुमच्या मनाला जे कपडे पटतात त्या पद्धतीचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा। आता तुम्हाला जर नवीन कपडे घ्यायचे असतील तर बघा, आता तर आपण काय ना की जेव्हा आपल्याला रस्त्याला आपण दुसरं काम करण्यासाठी जरी गेलोय आणि आपल्याला कोणत्या दुकानामध्ये एखादा ड्रेस आवडला तरी सुद्धा आपण खरेदी करतो। आणि हो, याच्यामध्ये काही
वाईट असं काहीही नाहीये, तुम्हाला जेव्हा कपडे खरेदी करायचे तेव्हा तुम्ही करू शकता, पण एक तुमच्या नॉलेजसाठी. किंवा बरेच जण काय आहे ना की मुहूर्त, वेळ, वार या गोष्टी खूप पाळतात. आता आपल्याला काय वाटतं की मी पाळत नाही म्हणजे दुनिया पण पाळत नाही, मला या गोष्टी पटत नाहीत, मी पाळत नाही म्हणजे दुनिया पण मूर्ख आहे, हे काही पण असं नाही. जसे तुमचे विचार आहेत की तुम्हाला या गोष्टी पटत नाही, त्याच पद्धतीने काही असे पर्सेंट लोक आहेत की ज्यांना या गोष्टी पटतात आणि जे तंतोतंत या गोष्टी पाळतात. तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते, जर तुम्हाला नवीन कपडे खरेदी करायचे असतील तर त्यासाठी सर्वात शुभ वार जो मानला जातो तो शुक्रवार मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी जर तुम्हाला शक्य झालं नवीन कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कधीही शनिवारी कपड्यांची खरेदी करू नये असं म्हटलं जातं. बाकी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधीही करू शकता, काहीही हरकत नाही. एक तुमच्या नॉलेजसाठी किंवा जे लोक हे पाळतात त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आता जे आपले जुने कपडे आहेत तर त्याचं काय करावं आणि कोणत्या दिवशी ते घराबाहेर काढावेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला बघा, प्रत्येकाला या फेजमधून ना एकदा तरी जावं लागतं. काय होतं की अचानक सगळं स्टॉप झाल्यासारखं वाटतं, आयुष्यामध्ये काही प्रगतीच दिसत नाही, काही मुवमेंटच दिसत नाही. सतत फक्त घरामध्ये झोपून राहतोय, टीव्ही बघतोय, मोबाईलवरती स्क्रोल करतोय, डोक्यामध्ये भरपूर विचार आहेत, असं करायचं तसं करायचं, घरामध्ये भांड्यांचा राडा पडलेला आहे, घरामध्ये सगळं तसंच पडलेलं आहे, भांडणं वाढत चाललेले, डोक्यामध्ये विचार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, प्रगती काहीच दिसत नाही. आणि आजारपण तर वेगळंच, आर्थिक नुकसान ते तर वेगळंच, किंवा घरामध्ये पैसा न येणं, कर्ज वाढत जाणं, ह्या गोष्टी तर वेगळ्या. मग ह्या जे सगळं असतं ही फेज, ही फक्त कोणीतरी काहीतरी माझ्यावर केलं आहे किंवा लोक माझ्यावर जळतात, माझं चांगलं झालेलं बघत नाही, मला नजर लागलेली आहे, माझी पत्रिका खराब आहे, माझं नशीबच खराब आहे, याच्यामुळे होतात का? तर नाही. ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी आपल्या स्वतःच्या चुकीमुळे सुद्धा होतात. आपण ह्या गोष्टी खूप साध्या सोप्या आपल्याला वाटतं याने काय होणार आहे, पण हो, या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात. ते म्हणजे काय? समजा तुमच्या घरामध्ये 2, 4, 6 तुम्ही जे काही मंडळी आहात, प्रत्येकाचे कपडे आहेत. आपण नवीन कपडे आणले, ते कपडे वापरतो, किंवा एखादा ड्रेस आपल्याला आवडला तो आपण वारंवार घालतो. पण काही कपडे असे असतात की ते घड्यावर घड्या घालून ठेवलेले, कपाटामध्ये म्हणा, सुटकेसमध्ये म्हणा, किंवा जिथे कुठे कपडे ठेवण्याची जागा आहे तुमच्या घरात तिथे ते तसेच असतात, ते कधीच हलवले जात नाहीत. का हलवले जात नाहीत? कारण ते नवीन आहेत, मी वापरलेले नाहीयेत. पण ते तसेच घड्यावर घड्या घालून ठेवलेले कपडे निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत आहेत आणि निगेटिव्हिटी साठवून ठेवत आहेत, कलेक्ट करत आहेत, आणि त्या निगेटिव्हिटीचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे भलेही तुम्ही ते कपडे तुम्ही कधीतरी घालता किंवा तुम्हाला आवडत नाहीत, नवीन आहेत, टाकून पण द्यावेसे वाटत नाहीत, पण महिन्यातून एक वेळा किंवा 15 दिवसाला 1 दिवसासाठी तरी ते कपडे घाला. आणि घातले नाही तरी सुद्धा ते जे कपडे आहेत धुवा, ते वाळवा आणि त्याच्यानंतर घडी घालून ठेवा. म्हणजे काय की त्या जागेवर निगेटिव्हिटी साठवून राहणार नाही आणि ती कलेक्ट होणार नाही आणि त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार नाही. आता येऊया की जे जुने वापरलेले कपडे आहेत, फाटलेले कपडे आहेत, किंवा तुम्ही वापरलेले कपडे आहेत ते फाटले वगैरे काहीच नाहीयेत, पण आता तुम्हाला ते डिस्कार्ड करायचे आहेत, टाकून द्यायचे आहेत. तर असे जुने वापरलेले फाटलेले जे कपडे आहेत ते कधीही शनिवारी घराबाहेर काढायचे, किंवा तुम्हाला कोणाला द्यायचे असतील, चांगले कपडे आहेत, ते फाटलेले वगैरे नाहीयेत, तर ते शनिवारच्या दिवशी तुम्हाला ज्यांना द्यायचे आहेत त्यांना द्यायचे आहेत. शनिवारच्या दिवशी जेव्हा आपण जुने फाटलेले वगैरे जे कपडे आहेत किंवा घरातलं जे कबाड आहे, ज्या खराब वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत, जेव्हा ते आपण शनिवारी घराबाहेर काढतो तर आपल्या आयुष्यातलं जे दारिद्र्य आहे, निगेटिव्हिटी आहे, ती दूर होते असं म्हटलं जातं. आता आपले जे चांगले कपडे आहेत, फाटलेले नाहीत, ते आपण दुसऱ्यांना घालायला देणार, मग त्यांच्या घरी निगेटिव्हिटी जाणार का? असं अजिबात नाही. कशी नाही जाणार? तर हे जे कपडे आहेत आपले वापरलेले जुने कपडे, ते कधीही तसेच द्यायचे नाही. ते जे कपडे आहेत ते थोड्या वेळासाठी का होईना मिठाच्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आहेत, ते धुवायचे आहेत आणि वाळल्यानंतर स्वच्छ घडी वगैरे करून ते तुम्हाला दुसऱ्यांना द्यायचे आहेत. कधीच आपले जे कपडे आहेत
काहीही असू द्या, छोटा कपडा असू द्या, मोठा कपडा असू द्या, काहीही, ते आपण अंगावर घातले आणि ते खूप दिवसांनी ठेवले, काढले आणि लगेच दुसऱ्यांना दिले किंवा टाकून दिले, असं कधीही करू नका. याचं नुकसान तुम्हालाच होऊ शकतं. त्याच्यामुळे नेहमी कपडे घराबाहेर काढताना किंवा दुसऱ्यांना देताना ते अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये धुवा, ते वाळवा आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्यांना द्या. कधीही आपले कपडे, आपण घातलेले कपडे दुसऱ्यांना घालायला देऊ नका किंवा दुसऱ्यांनी घातलेले कपडे आपण घालू नका. यामुळे निगेटिव्हिटी एक्सचेंज होते. त्यामुळे तुम्हाला घरातली घरात किंवा मैत्रीण असेल, बहिणी असेल, तुमचे कपडे कधी त्यांना द्यायचे, त्यांचे कपडे तुम्हाला घालायचे, तर ही खात्री करून घ्या की तुमचे कपडे देताना तुम्ही ते अगोदर धुवा आणि धुतलेले कपडेच त्यांना घालायला द्या. त्यानंतर त्यांनी तुम्हाला ते कपडे वापस केले, भलेही त्यांनी धुवून दिले असतील किंवा नसतील दिले, तुम्ही तुमच्या घरी ते कपडे आल्यानंतर स्वच्छ धुवा, वाळवा आणि त्यानंतर स्वतः वापरा. किंवा दुसऱ्यांचे कपडे तुम्ही घालताय तर तुम्ही त्यांच्याकडून कपडे जरी घेतले, ते अगोदर धुवा, वाळवा आणि त्यानंतर तुम्ही घाला. आणि तुम्ही घालून झाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा त्यांना वापस द्यायचे तेव्हा सुद्धा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर त्यांना परत द्या. कारण ज्या काही क्रिया वगैरे काही आहेत, ज्या वाईट क्रिया, त्या बऱ्याच वेळेला कपड्यांवरती केल्या जातात. कारण ते तुम्ही घातलेले आहेत, तुमची एनर्जी त्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्या कपड्यांमध्ये कधीही आपली एनर्जी राहू द्यायची नाही. जेव्हा आपण ते कपडे घराबाहेर काढतोय किंवा कोणाला घालायला देतोय किंवा कोणाचे कपडे घालतोय, जेव्हा मिठाच्या पाण्यामध्ये आपण कपडे धुतो आणि वाळवतो ना, तर त्याच्यामध्ये जी काही कोणती एनर्जी असते तर ती रिमूव्ह होते आणि त्यानंतर जर ते कपडे आपण घातले किंवा घराबाहेर काढले तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत नाही. नमस्कार.